नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे। या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो। त्याचबरोबर तुम्हाला स्पर्धा परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त अशा प्रश्नांचा संच सुद्धा घेत असतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण ही नवीन प्लेलिस्ट लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये आपण आदिवासी विकास विभाग अंतर्गत प्रश्न काही घेत आहोत आणि या प्रश्नांची उत्तरे सुद्धा सोडून देत आहोत। त्याकरिता तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करून घ्या आणि सबस्क्राइब बटनच्या शेजारी बेल बटन आहे तो क्लिक करून घ्या, कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, येत्या काही कालावधीमध्ये आपली सेटची एक्झाम सुद्धा होणार आहे, तर त्याकरिता सुद्धा आपल्याला जसा वेळेचं मॅनेजमेंट होईल अगदी त्या पद्धतीनुसार आपण सेट परीक्षेसंबंधीचे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका यांच्या संबंधीचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर शेअर करणार आहोत। त्यामुळे ज्या विद्यार्थी मित्रांना सेट एक्झामची तयारी करायची आहे त्यांनी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आणि त्याचबरोबर आपली येत्या कालावधीमध्ये सीटेटचं नोटिफिकेशन ऑलरेडी आलेलं आहे 2019 संदर्भातलं, तर त्या सीटेट संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी प्रश्ने जी मागच्या वर्षीची आलेली आहेत ती सुद्धा आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे ती सुद्धा मिळवण्याकरिता तुम्ही चॅनलला सबस्क्राइब तर करूनच ठेवा, बेल बटन सुद्धा क्लिक करून ठेवा, कारण ती प्रश्ने आपण जसे अपलोड करू तसे तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत, जसे आपण आदिवासी विकास विभागाची उत्तरे देत आहात अगदी तशाच पद्धतीने। कारण विद्यार्थी मित्रांनो, नुसता अभ्यास करूनच फायदा नाहीये, तर जोपर्यंत तुम्ही त्या प्रश्नांचे प्रकार कशा पद्धतीने परीक्षेत विचारले जातात आणि त्या अनुषंगाने स्वतः त्या प्रश्नांची तयारी करणार नाही आहात तोपर्यंत तुमचा अभ्यास हा भरभक्कम होणार नाही आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, ही एकदम फ्री ऑफ कास्ट तुम्हाला व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत सध्या तरी, तर तुम्हाला या सगळ्या व्हिडिओचा लवकरात लवकर फायदा घ्यायचा आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कुठल्याही प्रकारच्या प्रश्नांची सिरीज लावली किंवा प्रश्न प्रकार संचचा जरी तुम्ही अभ्यासक्रम करायला गेला तर तिथे तुम्हाला सगळे व्हिडिओज किंवा सगळी माहिती ही पेड स्वरूपात मिळत असते। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचा भरपूर लाभ घ्या, तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, खूप साऱ्या कमेंट्स करा, तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा, कारण त्यानंतरच मला त्याचं मोटिवेशनही मिळत राहील आणि त्या अनुषंगाने ही सिरीज आपण जी फ्री सिरीज लॉन्च केलेली आहे ती पुढे चालू ठेवण्याकरिता आपण प्रयत्न करूयात, कारण तुमचा रिस्पॉन्स हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आता आपण डायरेक्टली प्रश्नाकडे वळूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न घेऊया आपण। भाग 1 हा त्याचे उत्तरे आहेत, त्यामध्ये 1 ते 20 प्रश्नांची उत्तरे आपण देत आहोत। 6/2/19 रोजी आपण हा व्हिडिओ अगोदर प्रसारित केला होता आणि त्या अनुषंगाने त्यांची उत्तरे आता आपण जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने आहेत अगदी त्याबद्दल। पहा, पहिला प्रश्न आहे, माडिया गोंड बाबतचे अयोग्य विधान कोणते हे आपल्याला ओळखायचं आहे प्रश्न होता आणि त्याचे ऑप्शन दिले होते। ते लोक जातीभेद मानत नाहीत, एकत्र कुटुंब पद्धती आढळते, पुजाऱ्यास भूमिका असे म्हणतात आणि विवाह दिवशी मंडाशिवाय विवाह लावतात। विद्यार्थी मित्रांनो, माडिया गोंड ह्या जमातीबद्दल म्हणायचं झालं तर ते लोक जातीभेद मानत नाहीत हे विधान योग्य आहे। त्यानंतर यांच्यामध्ये एकत्र कुटुंब पद्धती आढळते, यामध्ये सर्व जो कुटुंब आहे तो एकत्रितरित्या राहतात, म्हणजे विवाहानंतर सुद्धा जे जोडपे आहेत ते याच कुटुंबामध्ये राहतात, विभक्त पद्धतीमध्ये राहत नाहीत। त्याचबरोबर यांचे जो पुजारी आहे, जो सण उत्सवे इत्यादी कामामध्ये जे पूजाचं काम करायचं असतं, पूजा अर्चनाचं ते करतात, त्यांना भूमिका असे म्हणतात, हे सुद्धा विधान योग्य आहे। राहिला प्रश्न जो शेवटचं विधान आहे, म्हणजे विवाह दिवशी मंडाशिवाय विवाह लावतात, हे चुकीचं आहे, कारण यांच्यामध्ये मंडाला खूप महत्त्व म्हणजे अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्याशिवाय त्यांचा विवाह लागू शकत नाही। त्यामुळे हा ऑप्शन डी हा यामध्ये चुकीचा ठरतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 पहा, कोंडी ही बोलीभाषा कोणती जमात बोलते? तर विद्यार्थी मित्रांनो, कोंडी ही बोलीभाषा बोलणारी जमात ही खोंड आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बोलीभाषेसंबंधीचा सुद्धा अभ्यास करायचा आहे, त्या संबंधीचे प्रश्न सुद्धा आपण अपलोड करणार आहोत। महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ज्या ज्या वेगवेगळ्या जमाती आहेत त्यामधील महाराष्ट्रातील काही मुख्य जमाती आहेत त्यांचा प्रामुख्याने अभ्यास करायचा आहे, परंतु काही ज्या इतर जमाती आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये आढळतात, ज्या गृहपाल पदासाठी तुम्ही तयारी करत आहात किंवा इतरही ज्या आदिवासी विकास विभाग भरतीकरिता तयारी करीत आहात त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण कुठल्या जमातीचा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल किंवा कुठले कुठले प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेत येतील हे सांगता येत नाही। त्याच स्वरूपात ही जी एक्झाम होती ती अगोदरच्या ऑनलाईन स्वरूपात एक्झाम झालेल्या आहेत, यावेळेसच्या एक्झामचं कुठलंही त्यांनी माहिती सांगितलेली नाही की ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल, परंतु जर अगोदर ऑनलाईन पद्धतीच्या एक्झाम झालेल्या आहेत तर ऑनलाईन पद्धतीच्या द्वारे या होण्याची शक्यता आहे। आणि जेव्हा ऑनलाईन पद्धतीने प्रश्न विचारले जातात तेव्हा एका विद्यार्थ्याला विचारलेले प्रश्न दुसऱ्याला येतीलच काय हे सांगता येत नाही। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये प्रश्नांचा जो संच असतो किंवा प्रश्न जे असतात विचारलेले ते खूप प्रमाणात वेगवेगळे येऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला सगळ्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे। जेव्हा ऑफलाईन एक्झाम असते तेव्हा सगळ्याकरिता एकच पेपर
पेपर निघत असतो ज्यामध्ये ABCD असा संच असतो, परंतु ऑनलाईन स्वरूपाच्या एक्झामचं तुम्हाला माहितीच आहे की यामध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये एक्झाम होत असते, त्याचबरोबर प्रश्न सुद्धा वेगवेगळे येऊ शकतात विद्यार्थी मित्रांना, त्यामुळे तुम्हाला सगळ्या स्वरूपाची तयारी करणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न क्रमांक 3 घेऊया, ज्यामध्ये राजस्थान राज्यात एकूण आदिवासींच्या तुलनेत मीना जमातीचे प्रमाण किती आहे। हे प्रश्न ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच वस्तुनिष्ठ स्वरूपाचा प्रश्न आहे, त्यामुळे याचं ऑप्शन ए म्हणजे 50% हे उत्तर येतं। त्यामुळे संताल जमातीतील लोक विवाहासाठी कोणता शब्द वापरतात, हा प्रश्नाकडे वळूया आपण। हा सुद्धा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, जे प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहेत त्याचं कोणतंही स्पष्टीकरण घेण्यामध्ये आपण वेळ न वाया घालवता अजून जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करूयात। तर संताल जमातीतील लोक विवाहासाठी बापला हा शब्द वापरतात। त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या कलम डॅश डॅश अंतर्गत अधिसूचित केलेल्या अनुसूचित जमातींची संख्या 700 पेक्षा अधिक आहे, तर कलम 342 अंतर्गत अधिसूचित केलेल्या अनुसूचित जमातीची संख्या ही 700 पेक्षा अधिक आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 घेऊया, सद्यस्थितीत कोणता जिल्हा आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे नंदुरबार। डॅश डॅशची वस्ती प्रामुख्याने महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात व मध्य प्रदेशमधील बस्तर जिल्ह्यातील आजमगड विभागात आढळते, तर याचं उत्तर आहे मांडिया गोंड। त्यानंतर मुंडा जमातीतील गावातील पंचायतीच्या प्रमुखास काय म्हणतात, तर विद्यार्थी मित्रांनो मुंडा जमातीच्या गावातील पंचायतीचा प्रमुख असतो त्याला पहाण असे म्हटले जाते। मुंडा जमातीत सुगीच्या पश्चात संपूर्ण गावातील लोक सामील होऊन साजरा केला जाणारा सण कोणता, तर जो मुंडा जमातीतील लोक आहे ते सुगीच्या पश्चात संपूर्ण गावाला एकत्र होऊन गरम धरम नावाचा सण हा ते साजरा करतात। त्यानंतर आपण धोडिया लोक यांसंबंधीची माहिती घेऊया। धोडिया लोक कोणती भाषा बोलतात, तर यामध्ये धोडिया लोक बोलण्याची जी त्यांची बोलीभाषा ही धुडिया आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया, डॅश डॅश ही एक अशी भाषा आहे जो अद्वितीय शब्दांचे मिश्रण तसेच गुजराती व मराठी भाषेतील काही शब्द आहेत, तर याचं उत्तर आहे धुडिया। तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये 2 भाषांचं मिश्रण आहे, ज्यामध्ये गुजराती आणि मराठी भाषेमधील काही शब्द आहेत, त्यामुळे या भाषेला अद्वितीय भाषा असं सुद्धा म्हटलं जातं। आणि त्यानंतर आपण पुढील प्रश्नाकडे वळूया, त्यामध्ये ही डॅश डॅश ही जमाती ठाणे जिल्ह्यामध्ये आढळते आणि गुजराती बोलतात, तर यामध्ये उत्तर आहे दुबला। तर विद्यार्थी मित्रांनो या जमातीच्या संबंधातील बोलीभाषा कोणकोणत्या आहेत, कुठल्या आहे हे सुद्धा तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे। वेगवेगळ्या जमातींच्या बोलीभाषा वेगवेगळ्या आहेत, त्याचबरोबर बोलीभाषांमध्ये काही बोलीभाषा म्हणजे क्वचितच काही बोलीभाषा आहे ज्यांची लिखित लिपी आढळते आणि काहींची जवळपास सर्रासपणे भरपूर अशा ज्या बोलीभाषा आहेत त्यांची लिपी ही नसते, तर त्या कोणत्या आहेत या स्वरूपाचा चार्ट तुम्हाला सुद्धा बनवायचा आहे। आता तुमचा अभ्यास व्यवस्थित झालेला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवायचं आहे की कोणत्या जमातीला स्वतंत्र अशी बोलीभाषेची लिपी आहे, तर तुम्हाला जो अभ्यास केलेला आहे ते पण इम्प्लिमेंट करणं तितकंच गरजेचं आहे, त्यामुळे तुम्हाला असेच प्रश्न हे सोडवणं गरजेचं आहे। त्यानंतर खोंड जमातीत खालीलपैकी कोण शेतमजूर म्हणून काम करतात, आणि ऑप्शन आहे डोंगरिया खोंड, कुटिया खोंड, पर्याय 1 व 2 यापैकी नाही। विद्यार्थी मित्रांनो खोंड जमातीमध्ये शेतमजूर म्हणून डोंगरिया खोंड आणि कुटिया खोंड या ज्या त्यांच्यामधील प्रमुख लोक आहेत ते शेतमजूर म्हणून काम करीत असतात। त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया, खोंड जमातीतील गाव प्रमुखाला काय म्हणत असे, तर यामध्ये जो गावाचा प्रमुख असतो त्याला काय म्हणतात खोंड जमातीत हे आपल्याला सांगायचं आहे। ऑप्शन दिलेले आपल्याला ठाकूर, नाईक, गोंतिया आणि ग्रामणी, तर विद्यार्थी मित्रांनो खोंड जमातीतील गाव प्रमुखाला गोंटिया असे म्हणतात। त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया, सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान खोंड लोक कोणता सण साजरा करतात, आणि ऑप्शन आहे दिवाळी, होळी, नवानंद आणि समरण। तर विद्यार्थी मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान खोंड लोक हे नवानंद नावाचा सण साजरा करतात। आता आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊया जे बुद्धिमत्ता संबंधीचे प्रश्न आहेत, तर हे प्रश्न सोडवताना आपल्याला काय सूचना दिलेली आहे याचे व्यवस्थित विचार करायचा आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही बुद्धिमत्ता किंवा कल स्वरूपाचे प्रश्न सोडवत असता तेव्हा तुम्हाला प्रश्न समजून घेणं तितकंच गरजेचं आहे, कारण जो तुम्ही प्रश्न समजून घेताल तर त्यामध्ये तुमचा बराच वेळ वाचत असतो आणि त्या अनुषंगाने प्रश्नाची उत्तरेही सोडवायची असतात। आता यामध्ये आपल्याला सहसंबंध आधारित प्रश्न विचारलेले आहेत, तर यामध्ये आपल्याला काय करायचं असतं की जे 2 पहिले विधाने दिलेली आहेत किंवा 2 शब्द दिलेले आहेत त्यामध्ये असलेला कोणता सहसंबंध आहे हा शोधायचा असतो, आणि या सहसंबंधाचा वापर करून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी विचारलेला कोणता शब्द आहे किंवा वाक्य आहे त्या अनुसार पर्यायी उत्तरातील योग्य पर्यायाची निवड ही करायची असते। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पहिला महत्त्वाचा जो घटक आहे किंवा फोकस करायचा असे प्रश्न सोडवताना सहसंबंध शोधण्यात। प्रश्न क्रमांक 16 पहा, रिजन दिलेला आहे REASON आणि त्याचा सहसंबंध SFBTPO असा दिलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुरुवातीचा पहिला जो वर्ड घेतला R तर त्याचं पुढे S होत आहे, E जो आहे त्याचा F होत आहे, A जे आहे त्याचा B हे होत आहे। नीट लक्ष देऊन पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की A चं B हे होत आहे, ह्या A चं पहा तुम्ही इकडे B झालेला आहे।
तर आता तुम्हाला लक्षात येईल कशा स्वरूपाचा बदल झालेला आहे, म्हणजेच हे एका अक्षराने एका टप्प्याने पुढे गेलेले आहेत. म्हणजे ज्या इंग्रजी अक्षरमाला आहे त्यामध्ये आरचं यस झालं आहे, ईचं यफ झालं आहे, एचं बी झालं आहे, यसचं टी झालेलं आहे आणि ओचं पी झालेलं आहे, तर यनचं ओ झालेलं आहे. तर तुम्ही लक्षात घेऊ शकता की जो हा पहिला शब्द आहे तो दुसऱ्या शब्दाच्या पहिल्या शब्दाच्या नंतर दुसरे शब्द हे पुढे गेलेले आहेत. आता ठीकचं सुद्धा तुम्ही करू शकता. पहा, एवढं काय अवघड नाही आहे. तर याचं ऑप्शन बी हे उत्तर येतं. ठीक आहे, तर आपण लगेच पुढे वळूया. प्रश्न क्रमांक 17 BEGK आहे आणि ADFG. आताच तुम्हाला समजून सांगितल्या पद्धतीने यामध्ये सुद्धा सहसंबंध आहे, परंतु यामध्ये बीच्या अगोदरचा ए आहे, ईच्या अगोदरचा डी आहे आणि जीच्या अगोदरचा एफ आहे आणि केच्या अगोदरचा जे आहे. अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला ASVY याचा सहसंबंध शोधायचा आहे. तर ASVY याचा सहसंबंध शोधल्यानंतर आपल्याला काय आढळलंय की एच्या अगोदर झेड येतं, ओके, तर यशच्या अगोदर आर येतं, व्हीच्या अगोदर यू येतं आणि वायच्या अगोदर एक्स येतं, म्हणून याचं उत्तर येतं ऑप्शन बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 घ्या. हा प्रश्न जरा वेगळा आहे यावरच्या प्रश्नापेक्षा. पहा, इथे दिलेले काही मोठे अक्षरे आहेत आणि काही लहान आहेत. तर पहा, KEAC दिलेला आहे आणि याचा जो सहसंबंध दिलेला आहे तो CAEK दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही लक्षात घेतलं की कसं, पहा, के ला तुम्ही 1 नंबर दिला, ईला 2 नंबर दिला, एला 3 दिला आणि सीला 4 दिला. तर तुम्हाला लक्षात येईल याला आपण 1 2 3 4 अशा स्वरूपात लिहितो आणि त्याचा सहसंबंध पहा, इकडे काय झाले, 4 3 2 1 असा झालेला आहे. बघा, मग पहिलं 1 2 3 4चा 4 3 2 1 झाले. तर इथे सुद्धा तुम्हाला तेच करायचं आहे. इकडे एक्सला 1 नंबर द्यायचा, जीला 2, एला 3 आणि सीला 4. तर ह्या 1 2 3 4चा 4 3 2 1 तुम्हाला करायचा आहे. तर तो 4 3 2 1 कशामध्ये होतो पहा, नीट लक्ष द्या. तर यामध्ये जो 4 3 2 1 म्हणजे XGACचा 4 3 2 1 कुठं होतो, बी ऑप्शनमध्ये होतो का, पहा, XGCAAC बरोबर. तर इथे तुम्ही पाहू शकता की CAGX झालेला आहे आणि इथे तसंच जो आपण म्हटलोय त्या पद्धतीने फरक हा झालेला आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन बी हे येत आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घ्यायच्या असतात आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करायची असते. आता प्रश्न क्रमांक 19 कडे वळूया. इथे दिलेला प्रश्न आहे 14 तर 22 किती. पहा विद्यार्थी मित्रांनो, 14 सहसंबंध पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, जेव्हा आपण 9ला 2 ने गुणतो म्हणजे 9 गुणिले 2 किती होतं, 18 होतं. इथे तुम्हाला लक्षात येईल 9 गुणिले 2 18 होतं आणि या 18 मधून 4 वजा केलेले आहेत, तर मिळालं काय, 14. ठीक आहे, तर आपल्याला 22 हा कशाशी निगडीत आहे हे पाहायचं आहे. ठीक आहे, तर याकरिता तुम्ही काय करणार, समजा आपण 22 हा काढण्याकरिता इथला आपण एक एक ऑप्शन ठेवला. समजा 12 जर ठेवला असता तर 12 गुणिले 2 24 झाला असता. ठीक आहे, तर 12 गुणिले 2 24 आणि 24 मधून 4 गेल्यावर 20 आला असता, परंतु इथे 22 पाहिजे. तर मग आपण 13 ठेवून पाहिला. 13 ठेवून पाहिल्यानंतर आपल्याला काय लक्षात आलं की बघा, 13 ठेवून पाहिल्यानंतर 9 गुणिले 2 आणि 13 ठेवल्यानंतर 13 गुणिले 2 26, 26 मधून 4 गेल्यावर 22, म्हणजे ह्या 22 या जे आपल्याला यायला पाहिजे उत्तर त्याचं समाधान हा 13 नंतरच होता, म्हणून ऑप्शन बी हे याचं उत्तर येतं. त्यानंतर लगेच आपण पुढला प्रश्न घेऊया. पहा, प्रश्न आहे 1 2 3चा काय झालेला आहे, 1 3 2. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही लक्षात घेऊ शकता की 1 2 3 1ला 1 ठेवलेला आहे, पण 2 3 जो दुसरा आणि तिसरा क्रमांकाचा जे हे आहेत अंक आहेत त्यांची अदलाबदल केलेली आहे. मग अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला 2 3 4चा 2 4 3 असं करावं लागणार आहे, म्हणून याचं ऑप्शन ए हे उत्तर येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कधी ही प्लेलिस्ट कुठे आपण लॉन्च केलेली आहे याची माहिती शोधायची असल्यावर तुम्ही काय करू शकता, आपल्या मेन पेजवर जायचं आहे, होम व्हिडिओ अँड प्लेलिस्ट या ऑप्शनकडे तुम्हाला लागलीच वळायचं आहे. या प्लेलिस्टमध्ये आपण काही महत्त्वपूर्ण प्लेलिस्ट या लॉन्च केलेल्या आहेत. यामध्ये ही प्लेलिस्ट पाहायची तुम्हाला, आदिवासी विकास विभाग भरती प्रश्नांची तयारी, यामध्ये पहिले आपण प्लेलिस्ट ॲड केलेली आहे, ही सुद्धा आपण ॲड करून टाकणार आहोत उत्तरांची. तर इथे जाऊन तुम्हाला जेव्हा रिव्हिजन करायचं आहे तेव्हा रिव्हिजन करू शकता, प्लेलिस्ट सेव्ह करून ठेवू शकता. त्याचबरोबर तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांना सुद्धा ही प्लेलिस्ट शेअर करू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि पुढील भाग आपण लवकरात लवकर अपलोड करावेत. त्याकरिता तुम्हाला मॅक्झिमम प्रश्नांची उत्तरे ही कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत, कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रश्नांची उत्तरे दिली तरच आपण त्या पुढील व्हिडिओ हे अपलोड करणार आहोत. नाहीतर आपण सेट आणि आपल्याला इतर एक्झाम्स आहेत त्या विद्यार्थ्यांच्या करिता वेळ हा देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला जर प्रश्नांची उत्तरे हवी आहेत तर त्याचा कमेंट सुद्धा करायचा आहे आणि मॅक्झिमम प्रश्नांचा सराव सुद्धा करायचा आहे. धन्यवाद.